तर आज मी बनवणार आहे चॉकलेटची रेसिपी, म्हणजे दुबई व्हायरल चॉकलेट, बाउंड्री चॉकलेट अँड पानवाला चॉकलेट आहे. पानचं गुलकंद चॉकलेट मी आज बनवणार आहे. आणि मी मोल्ड पण आणले, दाखवत हम बघा फ्रेंड्स. हे चॉकलेट मोल्ड मी मिशोवरून मागवलेलं आहे. बघा चॉकलेटचे मोल्ड आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये चॉकलेट बनवणार आहे. शेव घेतलाय, थोडा खोबरा किसलेला आहे, चॉकलेटचं मोल्ड अँड हे पिस्ता खोबरा अर्धी वाटी अँड हे गुलकंद आहे अँड चॉकलेट. आपण ह्याला हे सर्व यूज करणार आहे मी रेसिपी. मी आता मिल्कमेड पण घेतलेला आहे अँड आता खोबरा झालं कट करून आता आपण ह्याला ग्राइंड करणार आहे मिक्सरमध्ये. तर फ्रेंड्स फर्स्ट मी आता बाउंड्री बनवणार आहे चॉकलेट. त्याला आता ग्राइंड करून आणि मग थोडी साखर घालून 10-15 मिनिटं थोडं मी ठेवणार आहे फ्रीझरमध्ये सेट व्हायला शेपमध्ये. आणि मग त्याच्यानंतर चॉकलेट लावून मग रिटर्न फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. मी फ्रेंड्स थोडा घी टाकणार आहे ह्याच्यावर. पॅनवर पॅन गरम झालेला आहे तर आता घी टाकणार आहे थोडा आणि थोडं रोस्ट करून घेणार आहे खोबऱ्याला. मी फ्रेंड्स खोबरा किसलेला रोस्ट केला, थोडी साखर आहे त्यात. तर आता थोडा सेट व्हायला ठेवूया फ्रीझरमध्ये थोड्या वेळ. आणि मिल्कमेड पण टाकलंय थोडं त्याच्यामध्ये. आता शेव मी रोस्ट करणार आहे घीमध्ये थोडे. आणि बघा पिस्ता बारीक केलेला आहे. आता जस्ट मी चॉकलेटला मोल्डमध्ये ठेवलेलं आहे, थोडा वेळ फ्रीज कराय 5-10 मिनिटं. म्हणजे 2 मोल्डमध्ये केलेलं आहे मी चॉकलेटच्या. आणि मगाशी मी खोबऱ्याला किसून आणि थोडा रोस्ट करून मोल्डमध्ये ठेवलेलं फ्रीझरमध्ये 1/2 hour. तर आता ते कडक झालेलं आहे बाउंड्रीसाठी. तर तुम्हाला दाखव थांबा. हे बघा दिसत असेल तुम्हाला, बघा मोल्डमध्ये ठेवलेलं आहे ते कडक झालेलं आहे. आता मी त्याला बाहेर काढीन. आणि चॉकलेट ह्यात मिल्कमेड थोडं टाकलेलं आहे मी आणि चॉकलेट गरम पाणीमध्ये ते वितळायला आहे. बघा मोल्डच्या बाहेर प्रॉपरली आलेलं आहे, फ्रीज होऊन 1/2 hour फ्रीज केलेला कोकोनटला. आता त्याच्यावरती आपण चॉकलेट लावणार आहे. मी आता चॉकलेट काढलेलं आहे फ्रीझरमधून, फ्रीज झालं आहे बघा. तर आणि बाउंड्री ठेवली मी फ्रीझरमध्ये, तर ते तुम्हाला उद्या दाखवीन कसं बनलं आहे ते. शेव आणि पिस्ता आहे आणि हा गुलकंद आहे. तर आता आपण हाफ अजून थोडा शेव आणि पिस्ताचा बाकी आहे ते थोडं आता हाफ साईड लावणार आहे आणि हाफ साईड थोडेसे जेम्स लावणार आहे. पिस्ता शेव म्हणजे हा कुनाफा चॉकलेट होणार आहे हा वाला. आणि हा गुलकंद पिस्ता शेव अँड हा जेम्स म्हणजे हा मिक्स वाला चॉकलेट होणार आहे. फ्रेंड्स हे बघा आता जस्ट मोल्डमध्ये टाकलेलं आहे. पुरा चॉकलेट मेल्टच होत नव्हता बिकॉज मी डेअरी मिल्क यूज केलं तर ते परत कडक होतं, तर ते पटकन वितळलं. तसं मी टाकलं आहे ते. आता उद्या बघू फ्रीज झाल्यावर. नेक्स्ट डे. फ्रेंड्स तर हे बघा झालेला आहे आपला कुनाफा चॉकलेट, फ्रीज झालेला आहे. बरं आता आपण याला हे करूया, बरोबर मोल्डमधून काढूया. फ्रेंड्स तर चॉकलेट थोडा मेल्ट झालाय, पण अशी म्हणजे 10 मिनिटं झाली बाहेर होता म्हणून तो आता निघत नाही बरोबर मोल्डमधून. तरी जेवढा निघतं आता तेवढा मी काढते मोल्डमधून. मेल्ट झालं डेअरी मिल्क आता तर तुटलंय ते बघा. तरी वरतून चॉकलेट आहे ना आतला सर्व. फ्रेंड्स ते बघा बाउंड्री मस्त कडक झालेली आहे प्रॉपर. आता आपण याला कट करूया. हो भाई यम सार्थक टेस्ट करूया चॉकलेट. यम